आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीकरता मार्गदर्शक तत्व जारी. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमधून निवडणूक रोख्यासंबंधित डिजिटल स्वरूपात प्राप्त केलेली माहिती आजपासून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध. विदर्भातील सर्व जिल्ह्यात निवडणुकांसाठी तयारी सुरू. आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी विजिल ॲपवर तक्रार नोंदवण्याचं नागरिकांना आवाहन. आज सायंकाळी शिवाजी पार्क इथं भारत जोडो यात्रेच्या समारोप सभेतून इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची करणार सुरुवात. आणि आज पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. निवडणूक आयोगानं लोकसभा आणि 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. निवडणूक आयोगानं कॅबिनेट सचिव, सर्व राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना या संदर्भात पत्र पाठवलं असून रेल्वे स्थानकं, बस आगार इत्यादी सार्वजनिक ठिकाणांवरचे राजकीय जाहिराती असलेले सर्व अनधिकृत फलक, बॅनर इत्यादी 48 तासांमध्ये हटवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहन वापरता येणार नाही. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावर सरकारी लाभ सांगणाऱ्या जाहिरातांना अनुमती नाही. मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशा प्रकारच्या जाहिराती रोखण्यासाठी त्वरित कारवाई करतील. तसंच निवडणूक अधिकारी राज्य सरकारी विभागांच्या संकेतस्थळावरून राजकीय कार्यक्रमांची माहिती लगेचच हटवतील असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मतदार जागरूकतेसाठी रेडिओ, दूरचित्रवाणी, सिनेमा आणि सरकारी वाहिन्यांच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करता येतील. विधानसभा निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये तक्रारींचं निवारण होण्यासाठी 1950 या क्रमांकावर एका कॉल सेंटरची स्थापना करण्यात येत असल्याचंही आयोगानं नमूद केलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावरच्या गुन्ह्यांची माहिती पक्षाची वेबसाईट, वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर 3 वेळा प्रसारित करावी लागेल. तसंच समाज माध्यमांवरही द्यावी लागेल असंही आयोगानं सांगितलं आहे. प्रचारामध्ये कोणत्याही पक्षाला लहान मुलांचा वापर करता येणार नाही असं आयोगानं स्पष्ट केलं असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीनं होण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं 2100 निरीक्षकांची नेमणूक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगानं आज न्यायालयाच्या रजिस्ट्रीमधून इलेक्टोरल बॉण्ड्स अर्थात निवडणूक रोख्या संबंधित डिजिटल स्वरूपात प्राप्त केलेली माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. www.eci.gov.in/candidate-political-party वर ही माहिती नागरिक पाहू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राजकीय पक्षांनी निवडणूक रोख्यांवरील माहिती पाकिटबंद स्वरूपात दाखल केल्याचं आणि ही पाकिटं तशाच स्वरूपात न्यायालयाकडे सोपविल्याचं आयोगानं एका निवेदनात म्हटलं आहे. यावर्षी 15 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं पालन करत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीनं ही बंद पाकिटातील माहिती भौतिक आणि डिजिटल स्वरूपात पेन ड्राईव्हमध्ये परत केली आहे. यातील माहिती रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिली होती. त्यानुसार निवडणूक आयोगानं आज दुपारी 3:30 वाजता ही माहिती त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. भूतान महाराष्ट्राशी हरित व्यवसाय, पर्यटन, शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असून लवकरच भूतान महाराष्ट्रात आपल्या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महोत्सवाचं देखील भूतानमध्ये आयोजन केलं जाईल असं प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशो छेरिंग तोबेगे यांनी केलं. जानेवारी महिन्यात पंतप्रधान झाल्यावर आपल्या पहिल्याच भारत भेटीवर आलेले भूतानचे पंतप्रधान दाशो छेरिंग तोबेगे यांनी त्यांच्या पत्नी ओम ताशी डोमा यांचं महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनात स्वागत केलं. त्यावेळी ते बोलत होते. अकोला मतदारसंघात परंपरागत लढतीमध्ये यावेळी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांपुढे भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांच्या पुत्राचे आव्हान पुढे ठाकलं आहे. भाजपनं दुसऱ्या यादीत अकोल्यातून अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित आणि मविया एकत्रित येण्याचा निर्णय मुद्द्यांमध्ये अडकला असून अकोल्यात काँग्रेसच्या भूमिकेवर निवडणुकीचे समीकरण ठरेल. मवियासोबत वंचितचा समझोता झाल्यास दुरंगी, अन्यथा पुन्हा एकदा अकोल्यात तिरंगी रंगण्याची चिन्हे आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. 3.5 दशकांमध्ये लोकसभेच्या 2 निवडणुकांचा अपवाद वगळता भाजपनं आपलं वर्चस्व अबाधित राखलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह म्हणून दत्तात्रय होसबळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नागपुरात सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या आज समारोपीय दिवशी ही घोषणा करण्यात आली. दत्तात्रय होसबळे हे वर्ष 2021 पासून या पदावर आहेत. सरकार्यवाहाचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. त्यामुळे दत्तात्रय होसबळे 2027 पर्यंत या पदावर राहणार आहेत. दत्तात्रय होसबळे हे कर्नाटकातील शिमोगा इथले रहिवासी असून 1968 साली त्यांनी संघात प्रवेश केला होता.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्व जिल्ह्यात या दृष्टीनं तयारी सुरू आहे. नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात होत असून प्रशासनानं सर्व तयारी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. यवतमाळ जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 43 विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यात 12 आदर्श मतदान केंद्रांचा समावेश आहे. 7 मतदान केंद्र महिला, 7 मतदान केंद्र युवक तर 7 मतदान केंद्र दिव्यांगांसाठी संचालित केले जाणार आहेत. लोकसभेसाठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केलं. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार असून यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होणार असून नागरिकांना सुद्धा आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी विजिल ॲपवर तक्रार नोंदवावी असं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा असे 4 तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी या 2 विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. या निवडणुकीसाठी 205 मतदार क्षेत्र असून व्यवस्थापनासाठी 235 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक कंपनी सध्या जिल्ह्यात तैनात असून आणखी 3 कंपन्या मतदान प्रक्रियेपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी येणार आहेत. चंद्रपूरच्या MIDC भागातील वखार महामंडळ इथं सुरक्षागृह आणि मतमोजणी केंद्र तयार करण्यात आलं असून 4 जून रोजी याच ठिकाणी मतमोजणी होणार अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली. अधिकार आणि विचारांचं केंद्रीकरण झालेली भाजपची विचारसरणी आणि सर्वांना स्थान देणारी काँग्रेसची विचारसरणी असा लढा आपल्याला लढायचा असल्याची भावना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज न्याय संकल्प यात्रेच्या समारोपात व्यक्त केली. राहुल गांधी यांनी आज मुंबईत मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी न्याय संकल्प पदयात्रा काढली. या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत महासचिव प्रियंका गांधी, महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी, अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यासह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. तेजपाल सभागृहात काँग्रेस समर्थकांना संबोधित करताना देशातील सर्वच समाजघटकांवर अन्याय होत असून शेतकरी, मजूर, कामगार, व्यापारी अशा प्रत्येक घटकाला स्वतःवर होणारा अन्याय जाणवत असला तरी इतरांवरील अन्यायाची त्यांना कल्पना नसल्यानं देशात सत्तेविरोधात आंदोलन उभे राहत नसल्याची खंतही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान आज सायंकाळी शिवाजी पार्क इथं भारत जोडो यात्रेची समारोप सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पुढील 2 दिवस भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दरम्यान पुढील 2 तासात अमरावती, यवतमाळ, अकोला आणि नागपूर इथं तुरळक ठिकाणी गारपीट, वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान मागील 24 तासात विदर्भात सर्वात अधिक तापमान अकोला इथं 39.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान वाशिम इथं 17.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे हळदीची लागवड घटली असूनही वाशिम जिल्ह्यात हळदीच्या भावानं आतापर्यंतचा विक्रमी टप्पा पार केला आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांडी हळदीला कमाल 18,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. कमी उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे हळदीचे भाव वाढल्यानं हळद उत्पादकांना दिलासा मिळाला असून हळदीची आवकही वाढली आहे. राज्य शासनानं मराठी आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेतल्या सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांचा पुनरुच्चार मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. दरम्यान भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काल रात्री उशिरा अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचं प्रमाण 75% नेण्यासाठी विविध पातळीवरचे प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी म्हटलं आहे. भारत निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या निवडणूक तयारीविषयी माहिती दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीकरता मार्गदर्शक तत्व जारी आणि आज पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.